Good afternoon student, we continue the exercise 2.6. आज 2.6 कंप्लीट होते, म्हणजे हा चॅप्टर आपल्याला होतं कंप्लीट होते. त्यातले मिसलेनियस एक्सरसाइज जे आहे ते तुम्ही सॉल्व करा. एक्झाम्पल नंबर 9 पहा. इफ 1 into 2 plus 2 into 3 plus 3 into 4 plus 4 into 5 up to n terms divided by 1 plus 2 plus 3 plus 4 up to n terms is equal to 10 upon इज इक्वल टू 100/3 दिलेला आहे. तुम्हाला काय फाइंड करायचंय, n ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही फाइंड करणार आहात. आता इथे पहा न्यूमरेटर जो आहे 1 into 3 plus 2 into 3 आहे. 1 into 2 आता ही पहिलं जे फॅक्टर आहे तो पहा 1 2 3 4 असा आहे. आणि जो सेकंड फॅक्टर आहे तो 1 असेल तर 2 येतो, इथे 2 असेल तर 3 येतो, इथे 3 असेल तर इथे काय येते 4 येते. म्हणजे 1 प्लस असे 1 मध्ये 1 ऍड केला तर 2 येईल, 2 मध्ये 1 ऍड केला तर 3 येईल, 3 मध्ये 1 ऍड केला तर किती येतो 4 येतो, 4 मध्ये 1 ऍड केला तर 5 येतो. म्हणजे फर्स्ट फॅक्टर मध्ये जर तुम्ही +1 केलं तर कोणता फॅक्टर येतो, सेकंड फॅक्टर. म्हणजे जर फर्स्ट फॅक्टरला तुम्ही आर नोटेशन दिलं, फर्स्ट फॅक्टरला जर तुम्ही आर नोटेशन दिलं तर सेकंड फॅक्टर काय असेल r+1 असेल. ओके, म्हणजे ही जी सम आहे ती आपण कशी लिहिणार आहात, सम आहे म्हणजे काय लिहिणार सिग्मा. ओके, कुठपर्यंत आहे n टर्म्स पर्यंत. सो r गोज फ्रॉम 1 to n. आणि जे व्हेरिएबल आहे ते आपण r लिहूयात. फर्स्ट जर r असेल तर सेकंड काय r+1. लक्षात आले. सम आहे म्हणजे सिग्मा घेतला, फर्स्ट फॅक्टर r घेतला, r फर्स्ट फॅक्टर असेल तर सेकंड फॅक्टर काय येतो +1 केल्यानंतर सेकंड फॅक्टर तुम्हाला मिळते. फर्स्ट फॅक्टर मध्ये 1 ऍड केल्यानंतर सेकंड फॅक्टर येतो. म्हणजे जर फर्स्ट फॅक्टर r असेल तर सेकंड फॅक्टर काय येईल r+1 अँड डिवायडेड बाय 1 + 2 + 3 अप टू n टर्म्स. म्हणजे सिग्मा r गोज फ्रॉम 1 to n. ओके, 1 to n अप टू n टर्म्स इज इक्वल टू 100/3. So therefore sigma, इथं मल्टिप्लिकेशन करा r into r+1 जो आहे r into r² plus r into 1 r goes from 1 to n and divided by sigma r goes from 1 to n is equal to 100/3. आता सिग्मा जे नोटेशन आहे ते आपण r² ला पण देऊया आणि r ला पण देऊया. सो सिग्मा r² प्लस सिग्मा r होईल डिवायडेड बाय सिग्मा ऑफ r goes from 1 to n, r goes from 1 to n. Okay, is equal to 100/3. So therefore sigma r² as तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, सिग्मा r² is n into लास्ट टर्म n आहे, n into n+1 into 2n plus 1 upon 6 plus sigma r is n into last term n आहे, n into n+1 upon 2 divided by sigma r is n into n+1 upon 2 is equal to 100/3. ओके, आता इथे जो 6 आहे, 6 म्हणजे 2 into 3 लिहिता येईल. आता इथे हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे n into n+1 डिवायडेड बाय इथे 2 into 3 म्हणजे 6, म्हणजे डिवायडेड बाय जो 2 आहे तो, आणि इकडे पाय n into n+1/2 हा जो फॅक्टर आहे तो कॉमन येतो. इथे व्यवस्थित लिहिल्यानंतर तुम्हाला दिसेल. therefore n into n+1 into 2n+1 डिवायडेड बाय जो 6 आहे त्याला 2 into 3 लिहूया प्लस n into n+1/2 divided by n into n+1/2 is equal to 100/3. आता पहा इथे फॅक्टर n into n+1/2, n into n+1/2 हा जो फॅक्टर आहे तो कॉमन आहे, तो आपण न्यूमरेटरला काय करूया कॉमन घेऊया. n into n+1/2 हा फॅक्टर कॉमन घेतला तर काय राहते पहा 2n+1/3 and this is +1 divided by n into n+1/2 is equal to 100/3. आता हा जो फॅक्टर आहे n into n+1/2, n into n+1/2 हा पूर्ण फॅक्टर काय होतोय कॅन्सल होतोय. न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला फॅक्टर काय होतो कॅन्सल होतोय. सो देअरफॉर काय राहते पहा, हा स्क्वेअर ब्रॅकेट राहील 2n+1/3 +1 डिवायडेड बाय काहीच नाही. ओके,
ते पूर्ण कॅन्सल झालेलं फॅक्टर आहे. इज इक्वल टू 100/3. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर 2n प्लस 1 प्लस 3 into 1 3 divided by 3 इज इक्वल टू 100/3. आता हा 3 आणि हा 3 पण काय होणार आहे, कॅन्सल होतील. सो देअरफॉर तसं कळत नसेल तर आपण व्यवस्थित करूया. 2n प्लस आता 1 प्लस 3 होतील, प्लस 1 प्लस 3 प्लस 4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 100/3. सो देअरफॉर 3 ला 3 काय होतात, कॅन्सल होतात. सो देअरफॉर हे 2n प्लस 4 इज इक्वल टू 100. हा प्लस 4 इकडे मायनस होईल. सो 2n इज इक्वल टू 100 minus 4. So therefore 2n is equal to 100 minus 4 is 96. So n is equal to guys 96/2. 96/2 म्हणजे किती येईल पहा, 48. सो n ची व्हॅल्यू किती आली, n is equal to 48. ओके, हे 8 एक्झाम्पल 9th नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर 10 नंबरचं एक्झाम्पल घेतल्यानंतर मी 8 नंबरचं एक्झाम्पल जे एक्झरसाइजला देणार आहे ते एक्सप्लेन करते. एक्झाम्पल नंबर 10. इफ S1 S2 S3 are the cubes are the sums of first n natural numbers, their squares and their cubes respectively, then show that 9s2 square is equal to s3 into 1 plus 8s1. S1, S2, S3 are the sums of first n natural number. S1 काय आहे, sums of first n natural numbers. S2 आहे their squares आणि S3 जो आहे तो काय आहे, their cubes, sums of their cubes. S1 is sum of first n natural numbers, S2 is sum of their squares and S3 is sum of their cubes. Okay, then we have to show that 9s2 square is equal to s3 into 1 plus 8 s1. So let s1 is equal to काय आहे पहा, s1 is sum of the first n natural numbers. म्हणजे s1 काय आहे, 1 plus 2 plus 3 up to n numbers. ओके, म्हणजे s1 चा काय फॉर्म्युला असेल, s1 is equal to sum of first n natural numbers, n into n plus 1 upon 2. This is s1. Now s2 काय आहे, sum of their squares. जे नॅचरल नंबर्स आहेत त्यांचा काय आहे, स्क्वेअर आहे. सम पण घ्यायचे आणि स्क्वेअर पण घ्यायचे नॅचरल नंबर. 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. सो s2 चा काय फॉर्म्युला असेल, n into n plus 1 into 2n plus 1 upon 6. This is s2. Now s3 काय, sum of their cubes. Their म्हणजे फर्स्ट n natural numbers. Okay, so sum of their cubes म्हणजे 1 cube plus 2 cube plus 3 cube up to n cube. So s3 is equal to n square n plus 1 bracket square divided by 4. This is s3. Okay, आता आपल्याला जे दाखवायचे 9s2 square is equal to s3 into 1 plus 8s1. Now we will take RHS of this equation. RHS is s3 into
1 plus 8 S1 S3 into 1 plus 8 S1. So S3 काय पहा S3 is n square n plus 1 square upon 4 into 1 plus 8 S1 is n into n plus 1 upon 2. This is 8 S1. 2 ने डिवाइड करा इथे 4 येईल म्हणजे n स्क्वेअर n प्लस 1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इंटू 1 प्लस 4 इंटू n इंटू n प्लस 1. ओके 2 इथे 2 ने 8 ला डिवाइड केले 4 आन्सर आले एवढंच राहील. आता इथे मल्टिप्लिकेशन करूयात म्हणजे n स्क्वेअर n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू 1 प्लस 4n ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 4n इंटू n 4n स्क्वेअर प्लस 4n इंटू 1 दिस इज 4n. सो n स्क्वेअर n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इंटू 4n स्क्वेअर प्लस 4n प्लस 1. आता हा जो ब्रॅकेट आहे 4n स्क्वेअर प्लस 4n प्लस 1 हा कोणाचा स्क्वेअर आहे पहा. ही फर्स्ट टर्म कोणाची स्क्वेअर आहे 2n चा स्क्वेअर 4n स्क्वेअर प्लस लास्ट टर्म जे आहे मधलं साइन प्लस आणि लास्ट टर्म 1 चा स्क्वेअर ह्या टर्मचा हा स्क्वेअर आहे का नाही चेक करा. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे 2n चा स्क्वेअर किती येतो 4n स्क्वेअर प्लस 2 टाइम्स प्लस आहे मध्ये म्हणजे मधलं साइन प्लस असेल 2 टाइम्स ab असतं म्हणजे 2 इंटू 2 4n आणि इंटू 1 म्हणजे 4n चा आन्सर येणार आहे आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 येईल म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे 2n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे असं लिहू शकता n स्क्वेअर n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू कोणाचा स्क्वेअर आहे 2n प्लस 1 होल स्क्वेअर. हे सगळे स्क्वेअर आहेत कोणाचे n म्हणजे हा आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 होल स्क्वेअर आणि हा डिवायडेड बाय 4 जो आहे तो मी साइडला लिहिला. आता ही जी टर्म आहे ती S2 ची आहे का S2 चा जो न्यूमरेटर आहे तो असा आहे फक्त डिवायडेड बाय काय पाहिजे आपल्याला 6 पाहिजे. जर तुम्ही 6 ब्रॅकेट मध्ये घेतलं ह्या ब्रॅकेट मध्ये कारण ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे म्हणजे तुम्ही कशाने डिवाइड केलंय ते ब्रॅकेट 6 स्क्वेअर ने डिवाइड केले ते लक्षात 6 स्क्वेअर ने डिवाइड केले म्हणजे इथे डिवाइड केल्यानंतर तुम्ही त्याला काय करणार आहात मल्टिप्लाय पण करणार आहात. 36 ने डिवाइड केले 36 ने मल्टिप्लाय केलं आणि सेम 36 ने काय केलं डिवाइड केलं. आता हा जो आहे तो फॅक्टर 4 ने इथे डिवाइड करा 4 9 जा 36 सो 9 आले इथं आणि हा जो ब्रॅकेट आहे तो S2 आहे S2 चा स्क्वेअर which is our LHS ओके. एक्झाम्पल नंबर 8 जे आहे ते असं आहे पहा फाइंड दिस सम ऑफ ते तुम्ही करणार आहात मी फक्त कसं सोडवायचं ते सांगते. फाइंड दिस सम 1 into 3 into 5 plus 3 into 5 into 7 plus 5 into 7 into 9 plus त्यांनी लास्ट टर्म दिलेली आहे तुम्हाला 2n minus 1 and 2n plus 1 and 2n plus 3 ही लास्ट टर्म दिलेली आहे. तुम्हाला ही सम फाइंड करायची ओके. ही सम आहे म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहात सिग्मा लिहिणार आहात आणि टर्म्स पाहत्या काय आहेत 2n लिहिण्याऐवजी r लिहूयात म्हणजे जी लास्ट टर्म असेल r goes from 1 to n ते म्हणजे 2r minus 1 2r plus 1 and 2r plus 3 हे घ्यायचं यांचं मल्टिप्लिकेशन करायचं दोघांचं a minus b a plus b चा फॉर्म्युला इथे यूज करायचा ओके. म्हणजे हे काय येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हे असेल पहिला ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट असंच ठेवा r goes from 1 to n. नंतर हे हे आन्सर किती येतं पहा 2r चा स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर म्हणजे 1 आहे आणि ह्याला मल्टिप्लाय कशाने करायचं 2r प्लस 3 दिस इज सिग्मा r goes from 1 to n. नंतर हे मल्टिप्लिकेशन करा 4r ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा नंतर 1 ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि जे आन्सर येईल त्याचा सिग्मा घ्यायचा. सिग्मा घेताना प्रत्येक टर्मला सिग्मा द्यायचा मग r स्क्वेअर असेल किंवा r क्यूब येईल. आता
आर क्यूबचे जे फॉर्म्युले आहेत, कॉन्स्टंट नंबर बाहेर घ्यायचे, आर क्यूब आर स्क्वेअर, आणि आरचे जे फॉर्म्युले आहेत ते यूज करायचे. ओके, येईल तुम्हाला. हा चॅप्टर म्हणजे ही एक्झरसाइज संपते. मिसेलेनियस एक्झरसाइज तुम्ही घरी सॉल्व्ह करा. मिसेलेनियस सॉल्व्ह केल्यानंतर हा चॅप्टर काय होतोय, संपते. त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.